सुक्लेश्वर मंदिर व महारुद्र मंदिर कलशारोहण सोहळा मोजे फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी येथे दिनांक 14 मार्च 2019 रोजी मोजे फरकंडा तालुका पालम येथील वार गुरुवार सकाळी 10:30 पासून आयोजित करण्यात आला असून सर्व भावी भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळीतर्फे करण्यात आले आहे। यावेळी न्यायसाहित वेदांत प्रल्हाद महाराज शास्त्री आणि ठाकूर बुवा देखणेकर यांचे कीर्तन होणार आहे। तरीजवळील परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मोजे फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी येथील समस्त गावकरी मंडळी मार्फत करण्यात आलेले आहे। फरकंडा सदरील सर्व भावी भक्तांना विनंती करण्यात आली होती की त्यांनी या श्री भगवान सुक्लेश्वर महाराज येथील महाप्रसादाचे लाभ घ्यावे। त्या अनुषंगाने महाप्रसादाचे आयोजन करून सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घेतला। जवळपास या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातून दिग्गज महाराज उपस्थित आहेत। समस्त गावकरी मंडळी फरकंडा यांच्या वतीनं दिनांक 14/3/2019 ते दिनांक 16/3/2019 पर्यंत श्री हरिभक्तपरायण वेदांताचार्य न्यायसाहित्य प्रल्हाद शास्त्री महाराज दैठणेकर यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व भगवान सुक्लेश्वर महाराज मंदिर कलश स्थापना या दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन फरकंडा ग्रामस्थ वती यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 9 ते 11 श्री हरिभक्तपरायण रामानाचार्य रामराव महाराजजी ढोप यांचे हरिकीर्तन होणार आहे। त्याचप्रमाणे दुपारी 1 ते 3 श्री हरिभक्तपरायण केशव महाराज उपळीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 9 ते 11 श्री हरिभक्तपरायण कान्होबा महाराज देवकर यांचे हरिकीर्तन होणार आहे। या कार्यक्रमासाठी या संबंध महाराष्ट्रातून जवळपास 15 ते 20 हजार भाविक या कार्यक्रमासाठी हजेरी लावत आहेत। ज्ञानदान व अन्नदानाचा योग या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठबळ न घेता किंवा राजकीय पक्षाची कुठलीही मदत न घेता गावकऱ्यांच्या वतीनं सर्व कष्टकरी जनता व सर्व भाविकांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या ग्रामस्थांच्या वतीनं राबविण्यात येत आहे। मौजे फरकंडा येथे चालू असलेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे। आज सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये फार मोठी कलश मिरवणूक फरकंडा नगरीतून निघालेली आहे। आज भगवान सुक्लेश्वर मंदिर व तसेच महारुद्र मंदिर या दोन्ही मंदिराच्या कलश स्थापनेचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर सर्व प्रांतातून या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या भक्तांनी हजेरी लावलेली आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार साहित्यकार व वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आणि आज काल्याचे कीर्तन श्री हरिभक्तपरायण कर्नाटकाचे महाराज कराडकर यांचे 11 ते 1 होणार आहे। जवळपास त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। जवळपास 50 ते 60 हजार भाविक भक्त
कार्यक्रम समस्त फरकंडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. चालू आहे थोडं एक एक सर बसून घे ना घेतली नका कृषी समृद्धी TV या चॅनलवाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या सतत 14 पासून ते 16 पर्यंतच्या कार्यक्रमाला खूप असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी गावकऱ्याला खूप अशी नावलौकिक फरकंडा वासियांचं केलेलं आहे. त्या कामाची पावती म्हणून त्यांना आम्ही धन्यवाद देतो. जय हिंद, जय क्रांती. त्याचप्रमाणे या उन्हाळ्याच्या दिवसात ठेवलेल्या कार्यक्रमाला आमच्या येथील शेतकरी कुंडलिकराव पोळ, यादवराव पोळ, ज्ञानोबा भाऊराव पोळ, मारुतराव नामदेवराव पोळ यांनी स्वतःची त्याचप्रमाणे या शेतकरी माणिकराव पोळ यांनी स्वतःची पाईपलाईन करून या कार्यक्रमाला त्यांच्या इरीवून पाण्याची व्यवस्था केली. त्या सर्व शेतकऱ्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं फरकंडवाल्याच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आणि या बालासाहेब माणिकराव पोळ याही कार्यक्रमामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. पाण्याचं नियोजन लावलेलं आहे. त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आमच्या फरकंडा नगरीतील या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या फरकंडा नगरीचे सरपंच, चेअरमन, माजी सरपंच आणि चालू सरपंच या सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी मनावर धरून हे काम चांगल्या रीतीत पार पाडलं. आपल्या गावाचं उज्ज्वल नाव राखलं. या कार्यक्रमासाठी विशेष गाववाल्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, हा विश्वास त्यांनी तडा न जाऊ देता काम केलेलं आहे. आता बघा नवनाथ असं कर, याची घे बरे. व तशी सर्व जनतेस कळवण्यात येते की सर्व कार्यक्रमाचा सर्व भाई भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा. आज आमच्या इथे फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी या फरकंडा नगरीमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन आहे. श्री शुक्लेश्वर
भगवान परमात्म्याचे कलशारोहण व प्रल्हाद महाराज शास्त्री दैठणकर यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आज कार्यक्रमाचे 9 ते 11 श्री हरिभक्तपरायण संदीपान महाराज हाशेगावकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. तरी त्यानंतर लोकेश चैतन्य महाराज पंढरपूरकर यांचे कीर्तन होणार आहे आणि रात्री ठीक 9 ते 11 श्री हरिभक्तपरायण व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाडशास्त्री यांचे 9 ते 11 कीर्तन होणार आहे. ही आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. उद्या दिनांक 15/3/2019 हरिभक्त सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण ढोक महाराज नागपूरकर आणि दुपारी केशव महाराज उकळीकर यांचे कीर्तन होईल आणि रात्री 9 ते 11 कान्होबा महाराज देहूकर यांचे कीर्तन होईल. आणि परवा 16ला सकाळी पूजेचे कीर्तन ज्ञानोबा माऊली मुडेकर यांचे होईल व नंतर लागलीच 10 ते 12 हरिभक्तपरायण बंडा तात्या करडकर यांचे कीर्तन होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. चालू आहे थोडं एक खेडवर बसून घे ना. घेतली नका ना. यावेळी समस्त गावकरी मंडळी व भावी भक्तगण उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत पॉल, कृषी समृद्धी टीव्ही, फरकंडा.